नाव काढून तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एकदम असा खतरनाक आणि नादघोळा व्हिडिओ गणपती बाप्पांचा स्पेशल कशा प्रकारे बनवायचा, कारण विषय हार्ड आहे इथं सगळा। याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत, त्यामुळे तुम्ही आता हे चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करून टाका। ओके, तर या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतंय आणि सर्वात महत्त्वाचं हे सगळं मटेरियल प्लस कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय, त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि जर काय प्रॉब्लेम आला कसला पण असू द्या, काय पण असू द्या, तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि तिथं फक्त आपल्याला मेसेज करायचा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकदम विषयार्ड पद्धतीने काढतो। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया। मित्रांनो, तुम्ही आत्ताच जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बनवायचा एकदम सोपा आहे, म्हणजे सोपं आहे पण अवघड पण आहे थोडं, पण त्यासाठी तुम्हाला थोडा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल, थोडा नाही पण थोडा तर बघावं लागेल, कारण विषय कसा आहे थोडं तुम्हाला स्टार्टिंगला समजलं की परत काय विषय हार्ड होत आहे सगळा। ठीक आहे, तर चला व्हिडिओ सुरू करू। तर सर्व मटेरियल तुम्ही घेतला असशीलाच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हे जो आपला व्हिडिओ आहे पहिला, ठीक आहे, ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। सिम्पली फोटोमध्ये जायचं आहे आणि काय इथं फोटो सगळे वळीने हे बघू शकता, अशा पद्धतीने फोटो हे बघू शकता, एकदम सोपा आहे। अशा पद्धतीने फक्त फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे, हे बघू शकताय। ओके, हे बघू शकता मी इथं सर्व फोटो वळीनं ॲड करायलो आहे आणि ॲड झाले। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ॲडचं ऑप्शन दिसते, हे सिम्पली ॲडचं ऑप्शन दिसते, सिम्पली त्या ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता अशा पद्धतीने हे ॲड होऊन जाईल। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे जे आपलं व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याचा व्हॉल्यूम पूर्ण कमी करून घ्यायचा आहे। पूर्ण व्हॉल्यूम कमी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ॲड सॉंगचं जे ऑप्शन आहे, सिम्पली ॲड सॉंगवरती क्लिक करायचं आहे एकदम स्टार्टिंगला येऊन, आणि मी तुम्हाला साऊंडमध्ये क्लिक करून अशा पद्धतीने हे बघू शकता, अशा पद्धतीने फोल्डर आहे, डिव्हाइसमध्ये जायचं आणि तुम्हाला इथं गणपती 2 म्हणून एक असं सॉन्ग आहे, आपल्या मटेरियलमध्ये सॉन्ग आहे गणपती 2 नावाचं, ते डाउनलोड केल्यानंतर तुमच्या कॅपकटमध्ये अशा पद्धतीने दिसून जाईल। सिम्पली याला ॲड करायचं आहे, बघू शकता। ओके, हे अशा पद्धतीने ॲड होऊन जाईल, म्हणजे व्यवस्थित सगळं गाणं वगैरे हे बघू शकता, व्यवस्थित लिरिक्स जे आहे ते व्यवस्थित इथं आहे असं ॲड होऊन जातं। ठीक आहे, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे आपलं सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने थोडं पुढे जायचं आहे, मग तुम्हाला बीटचं ऑप्शन दिसेल, हे बघू शकता, हे वाला सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲटो जनरेटवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ॲटो जनरेट केल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये इथं जे आहे ते ॲटो बीट ॲडजस्ट होऊन जातात। ठीक आहे, हां, तर तुम्ही इथं बघू शकता बीट ज्या आहेत ते इथं जनरेट झालेले आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। ठीक आहे, एकदम भारी पद्धतीने हे बघू शकता, एकदम बीट जे आहे तिथं जनरेट झालेले आहे। ठीक आहे, तुम्हाला हे फक्त हे असं असेल ते तुम्हाला फक्त असं करावं लागेल। ओके, एवढं देणार ठेवा फक्त, आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा। आणि आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे एकदम सोपं आहे बरं का। आता इकडं तुम्हाला काय करायचं मी सांगतो। ठीक आहे, जो पण आपले हे फोटो आहे, ठीक आहे, फक्त फोटो, ही व्हिडिओ काय ॲडजस्ट झालेला आहे व्यवस्थित, व्हिडिओला काय हालचाल करायची नाही आहे, फक्त आपला जो फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर सॉन्गवरती क्लिक करायचे आणि मग त्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। मग तुम्हाला इथं बीट दिसत असेल बघा, हे मी तुम्हाला दाखवतो, हे बघा नीट लक्ष द्या, बघा इथे एक बीट आहे, इथे एक बीट आहे, इथे एक बीट आहे, इथे एक बीट आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बीट दिसत असतील। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, एकदम सोपा मी विषय सांगालो बरं का, नीट लक्ष द्या। तुम्हाला फक्त आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला अशा पद्धतीने फोटोला कमी करायचं, हे बघू शकता। कमी केल्यानंतर ॲटोमॅटिक फोटो आपल्या बीटपाशी येऊन थांबतोय। ओके, हे बघू शकता। आता ह्या फोटोवरती मी क्लिक करतो, फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे बघू शकता, ही तर आपली बीट आहे, व्यवस्थित फोटो येऊन तिथं ॲटोमॅटिक थांबला। या बीटपाशी फक्त आपल्याला येऊन थांबायचं आहे आणि हे बघू शकता, अशा पद्धतीने बरोबर बीटपाशी येऊन फोटो विषय होऊन जातो। ठीक आहे, एकदम भारी आहे, नाद गोळा। ओके, हे बघू शकता। तर अशा पद्धतीने सर्व फोटो मी बीटप्रमाणे इथं सेट करून घ्यालो, हे बघू शकता। अशा पद्धतीने सॉन्ग गेलं की सिम्पली सॉन्गवरती क्लिक करायचं, म्हणजे आणि सॉन्गवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करायचं, मग इथं तुम्हाला बीट दिसू लागतात। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि नाही दिसलं तरी काही विषय नाही, कारण विषय कसा आहे, ॲटोमॅटिक ते फोटो जो आहे तो आपला बीटपाशी जाऊनच थांबतो आहे, त्यामुळं जरी आपल्याला सॉन्गमध्ये बीट दिसो अगर नाही दिसो काही विषय नाही, फक्त तुम्ही जर ॲटो बीट केलं की ॲटो बीटमध्ये हे बघू शकता अशा पद्धतीने थोडं व्हायब्रेट होतं आणि व्यवस्थित बीटपाशी जाऊन फोटो थांबून जातो, हे बघू शकताय। ओके, दॅट्स इट, संपत आलेला आहे विषय आणि संपला। ओके, हे बघू शकता, इथं आपली लास्ट फोटो असेल, हे बघू शकता, इथं आपला लास्ट फोटो। ओके, हे बघू शकता, लास्ट पॉईंटला आहे आपल्या सॉन्गच्या, आणि सॉन्गच्या लास्ट पॉईंट आल्यानंतर बरोबर व्हायब्रेट होऊन जाईल ते। ओके, हे बघू शकताय।
दॅट्स इट अँड ओके ओके एवढं झालं. आता हे जे पुढचे फोटो असतील याला तुम्हाला डिलीट करावं लागेल बाई, थोडं कष्ट, कारण व्हिडिओ बनवायचं म्हणजे लय अवघड आहे बाई. भाय 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 ओके. तर मी ह्याला इथून डिलीट करून घेतलेला आहे. आता याला डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे सगळं इथून झाल्यानंतर इथं बघू शकता. आता इथं कसं आहे माहिती आहे का, विषय सांगतो मी, नीट लक्ष द्या. हे बघू शकताय अशा पद्धतीने छोटे छोटे फोटो वेगळे करायचे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जे मोठे फोटो दिसते ते बघू शकता. इथं 1 आहे, 2 अँड इथं 3, 4 हे अशा पद्धतीने 4 मोठे फोटो आहेत. तर तुम्हाला काय करायचं, हे जे मोठे फोटो असतील त्या मोठ्या फोटोवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काय, तर तुम्हाला काय करायचं, जे आपले मोठे फोटो आहेत त्या फोटोवरती क्लिक करायचे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्ही बघू शकता 3D कार्डचं ॲनिमेशन आहे. पहिल्या फोटोला हा ॲनिमेशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं. परत दुसऱ्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने अँटीमेटर शॉकवेचा जो आपला ॲनिमेशन आहे, सिम्पली ते ॲनिमेशन देऊन सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डायमंड फ्रेमचा जो ॲनिमेशन आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि मग आपल्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करून आणखी एकदा ॲनिमेशनवरती क्लिक करा. आणि मग तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने फ्लोटिंग पोलोरॉइड अशा पद्धतीने काहीतरी आपला पोलोरॉइडचं जो ॲनिमेशन आहे ते सिलेक्ट करून हे वालं ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, जे आपले हे 2 फोटोच्या मध्ये ट्रान्झिशन दिसते त्या ट्रान्झिशनवरती तुम्हाला सिंपल पद्धतीने क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा पद्धतीने फक्त मुवमेंटवरती क्लिक करायचं आहे. आणि मुवमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे ॲनिमेशन दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता असे पुल इनचं जे ॲनिमेशन सिम्पली सिलेक्ट करून ॲप्लाय टू ऑलचं जे बटन दिसते इथं खाली 1 मिनिट दिसते बरं का. थोडं हे बघू शकता विषय होतो, थोडं नेटवर्कमुळे विषय होऊन जातो. ठीक आहे, काय विषय नाही. हे बघू शकता पुलिंगचं जे ॲनिमेशन आहे मी इथं जे आपलं ट्रान्झिशन आहे ते इथं मी थोडं लोडिंग चालू आहे, काय विषय नाही. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला खूप सारे ॲनिमेशन दिसतात, त्याच्यामधलं सुद्धा तुम्ही एखादा ॲनिमेशन घेऊ शकता. हे ॲनिमेशन इथं लावलेलं आहे आणि सिम्पली ॲप्लाय टू ऑलचं बटन तुम्हाला दिसते. सिम्पली ॲप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे हे ॲनिमेशन सगळीकडे व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने दिसून जाईल. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, आपण जे आता इथं फोटो लावले होते हे वाले, ठीक आहे, म्हणजे मोठेवाले फोटो, तिथं आपण वेगळं ॲनिमेशन लावलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते ॲनिमेशन व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे बरोबर तिथं आणि नोनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढंच करायचं आहे. आपण जे 4 फोटो होते त्याला सिम्पली ते ट्रान्झिशन स्टार्टिंगचं काढून टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने ओके. आणि हे लास्ट दॅट्स इट. ओके, मी काढून घेतलेलं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे जे आपलं हे इथून संपल्यानंतर इथून बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे. जर आपलं पहिलं ट्रान्झिशन आहे त्या पहिल्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्या पहिल्या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथं आपल्याला चेंज करण्यासाठी ही 3D क्रॉसलचं जे ट्रान्झिशन आहे हे वालं किंवा हे क्यूब शुपरचं जे ट्रान्झिशन आहे सिम्पली हे वालं सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. हे बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल, एकदम जबरदस्त. ठीक आहे, हे बघू शकता इथं आपला व्हिडिओ पूर्ण तयार होतो. त्याच्यानंतर थोडा विषय राहते, त्यासाठी काय करायचं, आपल्या पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. पहिल्या फोटोपाशी आल्यानंतर हे बघू शकता अशा पद्धतीने या पहिल्या फोटोपाशी आपण आलेलो आहे. त्याच्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करा, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि आपल्या मटेरियलमधून हे आपले ब्लॅक शॅडो PNG ॲड करा आणि त्याच्यानंतर थोडं झूम करा अशा पद्धतीने. याला सिम्पली लास्टपर्यंत ओढत न्या आणि व्यवस्थित इथं अशा पद्धतीने त्याला ॲड करून टाका. त्याच्यानंतर काय करा, त्याच पॉईंटपाशी आणखीन एकदा या आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं जे हे PNG आहे सिम्पली हा PNG इथं ॲड करा आणि थोडं झूम आउट करा आणि व्यवस्थित खाली या पद्धतीने त्याला सेट करा आणि मग हे गोष्ट लास्टपर्यंत ओढत न्या. ओके, आणि लास्टला बरोबर इथं अशा पद्धतीने याला ॲड करा. इथं आपला पूर्ण व्हिडिओ तयार होऊन जातो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक विषय करायचा, तो म्हणजे काय, तर बरोबर आपल्याला या पॉईंटपाशी यायचं आहे. ठीक आहे, हे बघू शकता इथं. आणि इथं आल्यानंतर पूर्णपणे बॅक यायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून अशा पद्धतीने व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि लास्टला फक्त आपल्याला इथं डिकॉरचं जे ऑप्शन दिसतं आहे हे बघू शकता, हे डिकॉरमध्ये हे डिकॉरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आल्यानंतर बघू शकता खूप सारे इफेक्ट आहेत. त्या इफेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे बघू शकता हे आपण याच्यामध्ये आपण ऑलरेडी लावलेलं आहेत. ठीक आहे, तर आपण जे आहे ते हे ॲनिमेशन लावूया. ठीक आहे, हे बघू शकता तुमच्यासमोर ॲनिमेशन आहे विंड अँड क्यूट. हे जे ॲनिमेशन आहे सिम्पली ॲनिमेशन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आणि ॲनिमेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड थोडा फक्त तुम्हाला कमी करायचा आहे, दॅट्स इट. ओके, आणि ॲटमॉस्फिअर थोडं लाईटली कमी करायचं अशा पद्धतीने आणि ओकेवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. हे बघू शकता आणि ह्याची लेंथ जी आहे त्या अशा पद्धतीने आपल्या पूर्ण व्हिडिओ जेवढा आहे तेवढा अशा पद्धतीने सेट करायचं आहे. ओके, तिथं आपला पूर्ण व्हिडिओ रेडी होतो. ह्याच्यामध्ये फक्त एक चेंज करा, आपल्या इफेक्टवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सेट करायचं आहे
आणि सगळं झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने जो आपला काय हा व्हिडिओ आहे त्याला अशा ह्या क्वालिटीमध्ये फक्त हे ऑन करायचं आहे आणि याच क्वालिटीमध्ये जे तुम्हाला समोर दिसतं आहे 1080-30 ह्याच्यामध्ये एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. बघू शकता सेव्ह टू डिव्हाइस आणि इथं आपला व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. बाकी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.